संकरो नरकायैव लग्नानां कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषाम् मुक्तपिण्डोदकक्रियाः पदच्छेद बघा. संकरः नरकाय एव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरः हि येषां लुप्तपिंडोदकक्रियाः. एकदा कुळातली लोक नष्ट झाली की कुळामध्ये कसे दोष वाढत जातात आणि कुळातल्या सगळ्या पूर्वजांचं सुद्धा आणि कुळाचा घात करणारे जे आहेत त्यांचं आणि कुळातल्या लोकांचं सगळ्यांचंच पतन कसं होतं ते आता अर्जुन कृष्णाला सांगू लागले. बघा संकर हा शब्द अगोदर संकर हा वर्णसंकर कुलघ्नानां च कुलस्य नरकाय एव भवति. अलग लक्षात. हा वर्णसंकर हा कुलघ्नानां म्हणजे कुलघातकीयांना च कुलस्य आणि कुळाला कुळाचा घात ज्याने केला त्यांच्या करता आणि कुळा करता म्हणजे कुळातल्या लोका करता म्हणजे दोघा करता येईल. हा वर्णसंकर कसा असतो नरकाय एव भवति. नरका करताच कारण होतो. म्हणलं का वर्णसंकर हा चांगला नसतो. तो कुळाचा घात करणाऱ्याला आणि कुळाला नरकाला घेऊन जात असतो. अजून कसं काय हा नरकाला नेतो? संकर झाला कुळघातकीयांना आणि कुळाला कसं काय नरकाला नेतो? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? ही म्हणजे काय कारण की लुप्त पिंडोदक क्रिया हा येषां पितरः पतन्ति. लुप्त पिंडोदक क्रिया हा लोपलेली आहे पिंड आणि उदक क्रिया ज्यांची असे हे येषां पितरः यांचे हे पितर पतन्ति पडतात. कुठं पलंगावर पडतात नरके पतन्ति. कुठलं पतन्ति? नरके पतन्ति. नरकात